afternoon everybody. In last video lecture we have finished chemical kinetics. 5 मिनिटाचा पार्ट त्याच्यातला राहिलेला आहे. तो पार्ट तुम्ही सुद्धा करू शकता आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. ओके, त्याच्यावरचे न्यूमरिकल्स हे मात्र रिव्हिजन सेशनला होतील. ओके, तर टुडे विल स्टार्ट सॉलिड स्टेट. कारण न्यूमरिकल सॉल्व्ह करायची म्हटलं तर आपल्याला लॉग टेबलची गरज आहे. ओके, आणि त्या न्यूमरिकल्स मध्ये खूप वेळ जातो. म्हणजे एका लेक्चर मध्ये फक्त तुमचे एक न्यूमरिकल, जास्तीत जास्त 2 न्यूमरिकल्स होतात. ओके, तर त्यासाठी आपण रिव्हिजन प्लॅन मध्ये केवळ न्यूमरिकल्स वरती फोकस करणार आहे. म्हणजे ज्या ज्या टॉपिकचे यापूर्वीचे जे काही टॉपिक्स झालेले आहेत त्याचे न्यूमरिकल्स घेतलेले आहेत. ओके, तर केमिकल कायनेटिक्सचे न्यूमरिकल्स आपण रिव्हिजन प्लॅन मध्ये घेणार आहोत. Okay, so today we'll start solid state, right? So we know that the physical properties of matter, okay? Physical properties of matter are solid, liquid and gas. These are the physical properties, okay? तर काय आहे सॉलिड स्टेट्स आपल्याला या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस, these are the physical properties of matter. या मॅटरच्या काय आहेत तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅस आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. अँड इन दिस टॉपिक वी हॅव टू स्टडी अबाउट द सॉलिड स्टेट इन ब्रीफ. ओके, डिटेल स्टडी आपण सॉलिड स्टेटचा करणार आहोत. तर सॉलिड स्टेट मध्ये काय होतं ऍक्च्युअली, ऍज ऑन हिटिंग, जेव्हा आपण सॉलिडला हीट देतो, कोणताही तुम्ही सॉलिड सबस्टन्स घ्या, ऍज ऑन हिटिंग सॉलिड मेल्ट. सॉलिड काय होतं तर मेल्ट होतं, स्लाइटली चेंज विथ प्रेशर अँड टेम्परेचर. ओके, म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये सुद्धा स्लाइटली चेंज होत असतो. ऍज ऑन हिटिंग सॉलिड विल बी मेल्ट. सॉलिड काय होतं तर मेल्ट होतं अँड स्लाइटली चेंज विथ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, अँड वी नो दॅट द बेसिक प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट. सॉलिड हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यालाच आपण बेसिक प्रॉपर्टीज म्हणूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट. ओके, तर काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सॉलिड स्टेटच्या. तर सॉलिड हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. सॉलिड हॅव डेफिनाइट शेप, सॉलिड हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम and definite volume. Okay, solid has kiwa solid have definite shape and definite volume. Solid has sharp melting point. Okay, solid has sharp melting point. Solid चा melting point सुद्धा sharp असतो. Sharp melting point in solid substance. एखादं तुम्ही सॉलिड घ्या तर सॉलिड्स आर रिजिड आणि जे सॉलिड सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. देर इज अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिकॉज कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज, दे आर टाइटली पॅक विथ इच अदर. मग कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोणते, ॲटम्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स, राईट. सॉलिड्स आर रिजिड, सॉलिड्स आर रिजिड and hard. Solids are rigid and hard. ओके, सॉलिड कसे असतात तर आपण बघतो मेटल्स जे आहेत ते कसे असतात, हार्ड असतात. ओके, किंवा हा चॉक आपण कन्सिडर केला तर हा थोडासा ब्रिटल आहे, ठिसूळ आहे. किंवा तुम्ही डस्टर कन्सिडर करा तर तो कसा आहे, सॉलिड सबस्टन्स आहे, रिजिड आहे, तो भरीव आहे. ओके, आणि कसा आहे तो, हार्ड आहे. सो सॉलिड्स आर रिजिड अँड हार्ड. सॉलिड्स काय असतात, रिजिड आणि हार्ड असतात. Solids are high denser than liquids. Solids are highly denser, असं पण म्हणूया, highly denser than liquids. Highly denser than liquids. Okay, liquids. In solid constituent किंवा in solid there is a strong intermolecular force of attraction. Okay, in solid there is strong intermolecular forces of attraction.
strong intermolecular forces of attraction. Strong intermolecular forces of attraction. Okay. In solid, constituent particles are very close to each other. They are tightly packed with each other. Okay. अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे, सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. सॉलिड्स काय असतात तर सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. म्हणजे आपण सॉलिड वरती जरी प्रेशर अप्लाय केलं, जरी आपण फोर्स अप्लाय केला तर सॉलिड हे इझिली काय होत नाही, कंप्रेस होत नाही. ओके. म्हणजे सॉलिडचं प्रेशर चेंज होणार नाही. आपण जरी त्या सॉलिड वरती काय केलं, प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला तर त्याचं व्हॉल्यूम, सॉरी मला हे म्हणायचं होतं, प्रेशर न म्हणता त्याचं व्हॉल्यूम रिड्यूस होत नाही. म्हणजे आपण डस्टर घेतला, डस्टरवरती फोर्स अप्लाय केला तर डस्टरचं व्हॉल्यूम कमी झालं का हो, डस्टरचं व्हॉल्यूम रिड्यूस झालं का, नाही. याचा अर्थ सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. ओके. सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकम्प्रेसिबल. सॉलिड्स हे काय असतात तर इनकम्प्रेसिबल. ओके. These are the basic characteristics of solid state. Okay. Solids are classified into two types: crystalline solid and amorphous solid. Okay. We'll see one by one. आणि बऱ्याच वेळा हा डिफरन्स पण विचारला जातो. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. आता ह्या जरी इंट्रोडक्टरी पार्ट असेल, हा पार्ट स्किप केलेला असेल किंवा डिलीट केलेला असेल तरी हा पार्ट समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ओके. So that's why I am telling. Okay. So types of solid. Solid चे types of solid. Okay. Solid चे types. First आहे crystalline solid. Second type आहे amorphous solid. We'll see one by one. Okay. Amorphous solid. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड ऍक्च्युअली क्रिस्टलाइन सॉलिड काय असतं तर क्रिस्टलाइन सॉलिड इज ए होमोजिनियस सॉलिड. म्हणजे एकसारखा सॉलिड असतो तो. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड इज ए होमोजिनियस सॉलिड इन विच constituent particles म्हणजे atom, ions and molecules are properly arranged. Okay. So constituent आपण crystalline solid is a homogeneous solid. It is a homogeneous solid. Okay. It is a homogeneous solid in which constituent particles या शब्दाचा मीनिंग कळतोय. constituent particles म्हणजे स्मॉल पार्टिकल्स लाईक atoms, ions or molecules. त्या ऍटम मध्ये असणारे पार्टिकल्स, त्या ऍटम मध्ये असणारे मॉलिक्युल्स आणि त्या पार्टिकल्स मध्ये असणारे आयन्स. ओके. सो इट इज ए होमोजिनियस सॉलिड इन विच constituent particles are properly arranged. Okay. It is a homogeneous solid in which constituent particles are properly arranged. म्हणजे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते त्याची. अरेंजमेंट कशी असते, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे एका प्रॉपर मॅनरनं अरेंज केलेले असतात. ओके. So crystalline solid, it is a homogeneous solid in which constituent particles are properly arranged. की जिथं constituent particles हे properly arranged असतात. Okay. Then what are the characteristics of crystalline solid? Crystalline solid चे काय characteristics आहेत? Okay. So there is regularity and periodicity in the arrangement of constituent particles. There is regularity. Okay. There is regularity and periodicity
in the arrangement of constituent particles, in the arrangement of constituent particles, in the arrangement of constituent particles. Okay, there is regularity. तिथं काय असणार आहे, तर रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. देर इज रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे काय, प्रॉपर्टीचं रिपिटेशन होत असतं. पिरियॉडिसिटी म्हणजे काय, तर इट इज ए रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज आफ्टर ए सर्टन इंटरवल. एका ठराविक इंटरवल नंतर त्या प्रॉपर्टीज रिपीट होत जातात. ओके, कारण तिथं रेग्युलर अरेंजमेंट आहे, राईट. सो देर इज रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी in the arrangement of constituent particles. In the arrangement of constituent particles, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, constituent particles are arranged in, किंवा constituent particles arranged in highly ordered structure, in highly ordered structure, किंवा in long ordered structure असंही म्हणू शकता. long regularity, त्याच्यामध्ये काय असणार आहे, लॉंग रेग्युलॅरिटी असणार आहे. सो क्रिस्टलाइन सॉलिडच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जी कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट असते ती रेग्युलर आणि प्रॉपर असते. ओके, सो देर इज रेग्युलॅरिटी अँड पिरियॉडिसिटी, म्हणजे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचं एका ठराविक इंटरवल नंतर रिपिटेशन होत असतं. पिरियॉडिसिटी in the arrangement of constituent particles, किंवा particles have long ranged ordered structure. Particles have long range ordered structure असे म्हणू शकता. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, तर क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन solids have sharp melting point. Okay, sharp melting point. Crystalline solids have sharp melting point and they have definite shape म्हणूया आपण, हे आपण ऑलरेडी पाहिलेले. ओके, सो crystalline solids have a sharp melting point. Okay, crystalline solids have a definite temperature and definite pressure. त्याचं डेफिनेट टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा असतं. सो crystalline solids have a sharp melting point. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव अ डेफिनाइट शेप म्हटलं तरी चालेल, आणखी प्रॉपर्टी आहे. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव अ डेफिनाइट शेप. ओके, त्याचा शेप सुद्धा डेफिनाइट असतो. त्याच्यानंतर वन मोर प्रॉपर्टी मी इथं वरती लिहिते. नेक्स्ट प्रॉपर्टी किंवा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर anisotropic in nature. Crystalline solids are anisotropic. Next property, crystalline solids are anisotropic. Solids are anisotropic in nature. Anisotropic. Crystalline solids are anisotropic in nature. नेचर मध्ये ते कसे असतात, anisotropic. Here question is arise, what is the meaning of anisotropy? Anisotropyचा अर्थ काय, किंवा आपण असं म्हणतोय की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर anisotropic इन नेचर. म्हणजे काय, तर ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत क्रिस्टलाइन सॉलिडच्या, मग कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, थर्मल कॅपॅसिटी असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, ह्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज चेंज करण्याची कॅपॅसिटी ही क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असते. ओके, इन डिफरंट डिरेक्शन, म्हणजे वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये ह्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत आता सांगितलेल्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज अँड द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. आणि या फिजिकल प्रॉपर्टीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत अँड द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज विल बी चेंज इन अ डिफरंट डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज चेंज होत असतात, कारण क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये ती कॅपॅसिटी आहे. ओके, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू चेंज द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड anisotropy. Okay, I will write the definition of anisotropy.
The ability of crystalline solid, the ability of crystalline solid, the ability of crystalline solid to change the values of physical properties, to change the values, to change the values of physical properties, to change the values of physical properties in different direction. Physical properties in different direction. In different direction. Different direction. Okay? म्हणजे crystalline solids have a capacity. Crystalline solids have a ability to change the physical properties, to change the values. I will repeat this sentence. The crystalline solids have ability to change the values of physical properties. To change the values of physical properties. Which physical properties? Like refractive index, electrical conductivity, dielectric constant. These are the physical properties. And the values of physical properties. ह्या ज्या physical properties आहेत यांच्या values change करण्याची capacity in a different direction. ओके, वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये त्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज चेंज करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये असते तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असते. ओके, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू चेंज द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. ॲनिसोट्रॉपी इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. ओके, मग क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल जे आपण रेग्युलर सॉल्ट यूज करतो NaCl, डायमंड आहे. ओके, डायमंड, गोल्ड आहे. ओके, ग्राफाइट आहे. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो सोडियम क्लोराइड, NaCl, डायमंड, गोल्ड, graphite, these are the examples of crystalline solid. ओके, क्रिस्टलाइन सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये काय असतं? देर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. दे आर लॉंग रेंज हायली ऑर्डर्ड, दे हॅव लॉंग रेंज हायली ऑर्डर्ड स्ट्रक्चर असं म्हणूया आपण. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. दे हॅव डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम. ओके, त्याच्यानंतर आणखी काय सांगू शकतो आपण? क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड्स किंवा द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू चेंज द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. इट मीन्स दॅट क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रॉपिक इन नेचर, isn't it? Okay, so next, amorphous solid. Next point is amorphous solid. amorphous solid. आता amorphous solidच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? ओके, तर amorphous solid मध्ये आता आपण एक डिफरन्स पण बघूया. डिफरन्स पण बऱ्याच वेळा एक्झामला विचारला जातो. क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघितल्या, amorphous सॉलिडच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. तर amorphous सॉलिड मध्ये काय होतं? तर पार्टिकल्स आर रॅन्डमली अरेंज्ड. देयर इज नो रेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. डिफरन्स लिहायचा असेल तर तुम्ही असं लिहू शकता, इन amorphous solid there is no regularity in the arrangement of constituent particles. They are randomly arranged. ते कसे अरेंज केले जातात? रॅन्डमली अरेंज केले जातात. ओके, आय विल राईट फर्स्ट पॉइंट. इन amorphous solid, in amorphous solid, in amorphous solid there is no regularity.
there is no regularity in the arrangement. There is no regularity. There is no regularity in the arrangement. In the arrangement of constituent particles. In the arrangement of constituent. In the arrangement of constituent particles. In the arrangement of constituent particles. They are randomly arranged. ते असेच अरेंज केलेले असतात. ओके, they are randomly arranged. They are randomly arranged. Okay, they do not have sharp melting point. त्यांचा melting point सुद्धा sharp नसतो. They do not have sharp melting point. They do not have sharp melting point. They do not have sharp melting point. त्यांचा melting point सुद्धा sharp नसतो. They are gradually melt म्हणूया आपण. हळूहळू amorphous solid melt होत असतं. Okay, so they do not have a sharp melting point. Amorphous solids are gradually melt. हळूहळू ते मेल्ट होत असतं. So they do not have sharp melting point. They do not have definite shape. त्याचा शेप सुद्धा डेफिनाइट नसतो. ओके, नंतर आपण असं म्हणू शकतो they are isotropic. Okay, they are isotropic in nature. They are isotropic. They are isotropic in nature. नेचर मध्ये ते कसं आहे, आयसोट्रॉपिक. आता आयसोट्रॉपिकचं मीनिंग काय आहे, तर दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज रिमेन सेम इन ऑल डिरेक्शन. म्हणजे सगळ्या डिरेक्शन मध्ये ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या व्हॅल्यूज काय असतात, सेम असतात. द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज विल नॉट चेंज इन अ डिफरंट डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये त्या प्रॉपर्टीज काय होत म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या व्हॅल्यूज ह्या सेम असतात. ओके, सो द फिजिकल प्रॉपर्टीज, द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज रिमेन सेम इन अ डिफरंट डिरेक्शन. सो दिस इज कॉल्ड आयसोट्रॉपी. त्यालाच आपण काय म्हणतो, आयसोट्रॉपी. मग अशी आपण काय बघितलं होतं, द ॲबिलिटी ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज द व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. आता आयसोट्रॉपिक, amorphous solids are isotropic in nature किंवा they are isotropic in nature. म्हणजे काय, the values of physical properties, the values of physical properties remain same in a different direction. Okay, remain same in a different direction is called isotropy. त्याला आपण काय म्हणतो, आयसोट्रॉपी. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेशन देऊ शकता. आयसोट्रॉपी म्हणजे काय. ओके, आयसोट्रॉपी म्हणजे काय, the values of physical properties, the values of physical properties remain same in a different direction किंवा in all direction असं पण म्हणूया. The values of physical properties remain same in a all directions. So they are isotropic in nature किंवा amorphous solids are isotropic in nature. Is it clear? आणि मगाशी एक सांगताना राहून गेलं की क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, ऑलरेडी मी सॉलिडच्या प्रॉपर्टीज मध्ये सांगितलेलंच आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, देयर इज अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. जर पार्टिकलची अरेंजमेंट प्रॉपर असेल, म्हणजे पार्टिकल जर रेग्युलरली अरेंज केले असतील तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. पण in amorphous solid, particles are not properly arranged. There is no regularity in the arrangement of constituent particle. म्हणजे constituent particle मध्ये कोणतीही प्रॉपर अरेंजमेंट नाहीये किंवा ते पार्टिकल्स हे प्रॉपरली अरेंज केलेले नाहीये, तर दे आर रॅन्डमली अरेंज. मग त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते वीक असणार आहे ऍज कम्पेअर टू क्रिस्टलाइन सॉलिड. आणि क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मात्र कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही प्रॉपर आहे. देर इज अ रेग्युलॅरिटी, देर इज अ पिरियॉडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. सो देर इज स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन these constituent particles. But in case of amorphous solid, there is no regularity. Particles are randomly arranged. So there is a weak intermolecular forces of attraction as compared to crystalline solid. Okay, so for example,
प्लास्टिक म्हणा, कोल, तार. ओके, प्लास्टिक, कोल, tar, these are the examples of amorphous solid. Plastic, coal, tar, these are the examples of amorphous solid. Is it clear? Okay, so आपण आज सॉलिड स्टेटला सुरुवात केलेली आहे. इंट्रोडक्टरी पार्ट आणि थोडस आपण आत टॉपिकच्या गेलेलो आहोत. ओके, तर आपण सॉलिडचा या टॉपिक मध्ये डिटेल स्टडी करायचा आहे. त्यानंतर आपण सॉलिडचे टाइप्स बघितलेले आहेत. सॉलिडच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्या आपल्याला 9th 10th पासून माहिती आहेत. ओके, त्याच्यानंतर सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट, अमॉर्फस सॉलिड मध्ये क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, आणि याच्यातला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टॉप हियर. Okay, thank you so much.